Hello class, in last lecture we are done with the electronic configuration in group as well as the electronic configuration in 4 blocks, and today we are going to deal with the blockwise characteristics of element. In the blockwise characteristics there are 4 blocks are present, therefore the characteristics of S block elements, characteristics of P block elements, characteristics of D block elements and characteristics of F block elements, and periodic trends in elemental properties. So first we see the block size characteristics of elements. We know that in the periodic tables the total 118 elements are present and which is distributed in 4 blocks having general electronics configuration according to their ब्लॉक्स. आपल्याला माहिती आहे लास्ट लेक्चर्समध्ये आपण बघितलेलं होतं की जे आपल्याकडे मॉडर्न पिरियडिक टेबल आहे त्या मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये टोटल 4 ब्लॉक्स प्रेझेंट आहे आणि या टोटल 4 ब्लॉक्समध्ये टोटल एलिमेंट्स आहेत 118. हे एलिमेंट्स टोटल 4 ब्लॉक्समध्ये काय आहेत प्रेझेंट आहे आणि ते जे त्यांचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स दिलेलं आहे त्यांनी प्रत्येक ब्लॉक्स वाईज त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय दिलेलं आहे. आता त्यावरनं त्यांचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत प्रत्येक ब्लॉक्सचे कॅरेक्टरिस्टिक्स हे काय असतील वेगळे असतील. सो फर्स्ट वी सी द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एस ब्लॉक एलिमेंट्स. आपल्याला आता एस ब्लॉक एलिमेंट्सचे कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे आहेत. द एस ब्लॉक कंटेन्स द एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 अँड ग्रुप 2. आपल्याला माहिती आहे लास्ट लेक्चर्समध्ये बघितलेलं होतं आपण एस ब्लॉकमध्ये एस ब्लॉक जो आहे या एस ब्लॉकमध्ये ग्रुप 1 आणि ग्रुप 2 हे दोनच ग्रुप प्रेझेंट आहे आणि ग्रुप 1ला अल्कली मेटल्स म्हणतात तर ग्रुप 2ला अल्कलाईन अर्थ मेटल्स असं म्हणतात. या ग्रुपमध्ये जे टोटल एलिमेंट्स प्रेझेंट आहे हे सगळे टोटल एलिमेंट्स काय आहेत हे मेटल्स आहे आणि ते मेटल्स हायली रिॲक्टिव्ह आहे आणि ते हायली रिॲक्टिव्ह असल्यामुळे ते मेटल्स असल्यामुळे ते नेचरमध्ये कंबाईंड स्टेटमध्ये बघितल्या जातात. म्हणजे ते कंबाईंड स्टेट्समध्ये ओन्ली इन कंबाईंड स्टेटमध्ये ते मिळतात आपल्याला नेचरमध्ये. ते हायली रिॲक्टिव्ह असल्यामुळे आपल्याला ऑकर इन नेचर ओन्ली इन कंबाईंड स्टेट. देअर कंपाऊंड्स त्यांचे जे कंपाऊंड्स आहे ते कंपाऊंड्स आपल्याला आयनिक कंपाऊंड म्हणून मिळल्या जातात. म्हणजे त्यांचे जे कंपाऊंड फॉर्म होतात ते कंपाऊंड आयोनिक कंपाऊंड म्हणून फॉर्म होतात विथ एक्सेप्शन्स. लिथियम आणि बेरिलियम हे त्यांचे एक्सेप्शन्स आहे. म्हणजे लिथियम आणि बेरिलियमचे हे दोन जे कंपाऊंड आहे याचे दोन कंपाऊंड जे मिळत आहे ते कंपाऊंड्स हे प्रिडॉमिनंटली आयोनिक राहतील. म्हणजे टोटल आयोनिक कंपाऊंड राहतील नाही. जे कंपाऊंड बनलेले आहेत कशाचे एस ग्रुप जो ग्रुप 1 आणि ग्रुप 2 यांच्यापासून जे कंपाऊंड मिळत आहे ते कंपाऊंड्स आपल्याला आयनिक कंपाऊंड असे मिळतात. एक्सेप्शन्स लिथियम आणि बेरिलियम. लिथियम आणि बेरिलियम हे प्रिडॉमिनंटली आयोनिक आहेत, ते कम्प्लिटली आयोनिक नाही आहे. आणि हे कशामुळे होतं हे यामुळे होतं की त्यांचं जे कंपाऊंड फॉर्म होत आहे आपल्याला सपोज आपण एक कंपाऊंड घेतलं आहे कुठलाही अननोनली. आता यामध्ये हा घेतला आहे त्याचं सेंटर आहे न्यूक्लियस. त्यानंतर जे शेल्स मिळत आहे या शेल्समध्ये जे आउटर शेल्स असतात त्यामध्ये आउटर शेल्समध्ये जे एस ब्लॉक एलिमेंट्सचे जे आउटर शेल्स आहेत त्या आउटर शेल्समध्ये 1 किंवा 2 इलेक्ट्रॉन्सच प्रेझेंट असतात. आणि आपल्याला माहिती आहे की कुठलाही एलिमेंट किंवा कुठलाही एलिमेंट हा त्यांना हायली स्टेबल होण्यासाठी ऑक्टॅट कंप्लीट व्हायला हवी असते. म्हणजे ऑक्टॅट कंप्लीट असणं जरुरी असते. आणि एस ब्लॉक एलिमेंट्सचे जे कंपाऊंड्स आहे किंवा एलिमेंट्स आहे त्या एलिमेंट्समध्ये शेवटचा जो शेल आहे हा शेवटच्या शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन किंवा 2 इलेक्ट्रॉन प्रेझेंट असल्यामुळे ते हायली अनस्टेबल असतात. आणि स्टेबल व्हायसाठी ते काय करतात, आता सपोज यांच्याकडे ऑक्टॅट कंप्लीट व्हायसाठी 7th or 6 इलेक्ट्रॉन रिक्वायर्ड आहे ऑक्टॅट कंप्लीट व्हायला. तर 7th आणि 6 इलेक्ट्रॉन कोणीही देणार नाही. त्यामुळे ते काय करतात 1 or 2 इलेक्ट्रॉन्स जर प्रेझेंट असतील तर ते 1 or 2 इलेक्ट्रॉन हे काय करतील देऊन देतात आणि काय करतात स्वतःला स्टेबल करून घेतात. ठीक आहे. त्यामुळे जे इलेक्ट्रॉन्स देत आहे हे जे इलेक्ट्रॉन्स दिल्यामुळे ते हायली रिॲक्टिव्ह असतात. सो दिस इज बिकॉज दे हॅव 1 or 2 valence इलेक्ट्रॉन विच दे कॅन लूज रेडिली आणि फॉर्मिंग M+ or M2+ आयन्स. म्हणजे त्यांच्याजवळ शेवटच्या शेलमध्ये हे इलेक्ट्रॉन्स 1 or 2 हा वॅलन्स इलेक्ट्रॉन असतो आणि त्यांना हायली स्टेबल व्हायसाठी ते काय करतात इलेक्ट्रॉन लॉस करतात आणि फॉर्म काय करतात M+ or M+2 असं
आयन्स काय करतात ते फॉर्म करतात आणि यामुळेच त्यांचे जे कंपाऊंड्स आहे हे कंपाऊंड्स काय असतात आयोनिक कंपाऊंड फॉर्म होत असतात. नेक्स्ट पॉईंट इज दे हॅव लो आयनायझेशन एन्थॅल्पी. त्यांच्याकडे लो आयनायझेशन एन्थॅल्पी असते. आता आयनायझेशन एन्थॅल्पी म्हणजे जे इलेक्ट्रॉन त्यांना जे आउटरमोस्ट शेल इलेक्ट्रॉनमध्ये 1 or 2 जे इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट होते आणि त्यांना स्टेबल होण्यासाठी ते इलेक्ट्रॉन लॉस करतात आणि ते इलेक्ट्रॉन लॉस करताना इलेक्ट्रॉन काढून टाकताना ते त्याची कॅपॅसिटीवर जे एनर्जी लागते त्या एनर्जीला काय म्हटलेलं आहे आयनायझेशन एन्थॅल्पी. जशी जशी आयनायझेशन एन्थॅल्पी डिक्रीज होत जाते इन द ग्रुप तर त्याचा रिझल्ट आपल्याला काय मिळते ते जे रिॲक्टिव्हिटी आहे मेटलची ते रिॲक्टिव्हिटी काय असते इन्क्रीज होत जाते. म्हणजे जर ग्रुप 1 आणि ग्रुप 2मध्ये जसं आपण बघू ग्रुप 2 आणि ग्रुप 1मध्ये जसं जसं जात जाऊ तसं तसं त्याची जे आयनायझेशन एन्थॅल्पी आहे जे आयनायझेशन एनर्जी आहे ती आयनायझेशन एन्थॅल्पी और आयनायझेशन एनर्जी काय होत जातं डिक्रीज होत जात आहे आणि त्याची रिॲक्टिव्हिटी काय होत जातं इन्क्रीज होत जात आहे. त्यांना आता या जर आपण एक कंपाऊंड घेतलं आहे एलिमेंट घेतला आहे या एलिमेंटच्या सेंटरमध्ये 2 किंवा 3 शेल असतील आणि आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनमध्ये एकच इलेक्ट्रॉन प्रेझेंट असेल आउटरमोस्ट शेलमध्ये एक इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतील तर एक इलेक्ट्रॉन प्रेझेंट असल्यामुळे त्याला खूप कमी प्रमाणात एनर्जी लागणार आहे हा इलेक्ट्रॉन लूज करण्यासाठी किंवा काढून टाकण्यासाठी आणि ह्या एनर्जीलाच काय म्हटलेलं आहे आयनायझेशन एन्थॅल्पी म्हटलेलं आहे. आयनायझेशन एन्थॅल्पी म्हटलेलं आहे आणि हे इझिली रिमूव्ह करू शकते म्हणून त्याची रिॲक्टिव्हिटी काय आहे जास्त आहे. यामध्ये बघा तुम्हाला डायग्राम दाखवलेली आहे एस ब्लॉक एलिमेंटचे. एस ब्लॉक एलिमेंट कन्सिस्ट काय आहे ग्रुप 2A ग्रुप फर्स्ट ए आणि ग्रुप 2A एलिमेंट आणि आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन शेल्स आहे 1s2 NS1 NS2 असे 2 शेल्स आहे. त्यानंतर हे हायली रिॲक्टिव्ह मेटल्स राहतील आणि सेम हे गुड रिड्युसिंग एजंट असतात. यामध्ये फिक्स ऑक्सिडेशन स्टेट असते +1 ग्रुप 1 एलिमेंटसाठी आणि +2 हे ग्रुप 2 एलिमेंटसाठी. याचे कारण यामध्ये ऑक्टेट जे शेवटचा जो ऑक्टेट कंप्लीट व्हायसाठी त्यांच्याकडे जो एक्स्ट्राचा एक इलेक्ट्रॉन असतो शेवटच्या शेलमध्ये ग्रुप 1मध्ये 1 असतो आणि ग्रुप 2मध्ये 2 असतो. त्यामुळे ग्रुप 1मध्ये 1 इलेक्ट्रॉन लेस झालं की फर्स्ट 1 आणि ग्रुप 2 हा ऑक्सिडेशन स्टेट +2. सो नेक्स्ट टॉपिक इज characteristics of p-block element. Here we know that the p-block contains the elements of group 13 to 18. आपल्याला माहिती आहे p-block हा ग्रुप 13 to ग्रुप 18 पासून बनलेला आहे. p-block elements together with s block elements are called main group elements or representative elements. p block आणि s block यांना दोघांना मिळून एकत्रित केल्यानंतर त्यांना म्हणतात मेन ग्रुप एलिमेंट्स और रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट्स. जेव्हा p ग्रुप आणि p ब्लॉक आणि s ब्लॉक या दोघांनाही एकत्र आपण करू आणि एकत्र त्यांना म्हटलं जातं मेन ग्रुप एलिमेंट्स और रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट्स. आता पी ब्लॉकमध्ये जेव्हा पी ब्लॉक आपण बघत आहोत तर पी ब्लॉकमध्ये जो शेवटचा असतो किंवा पिरियडिक टेबलचा जो शेवटचा ग्रुप आहे दॅट इज 18th ग्रुप. या 18th ग्रुपला फॅमिली ऑफ नोबल और इनेट गॅसेस असं म्हटलेलं आहे कारण त्याच्यामधलं जो ऑक्टॅट आहे त्याच्यामधला जो शेवटचा शेल आहे जो शेवटचा शेल असतो हा शेवटचा शेल हा टोटली कम्प्लिटली ऑक्टॅट कंप्लीट असतो किंवा फुलफिल असतो आणि त्यामध्ये जो हेलियम आलेला आहे 18 ग्रुपचा फर्स्ट एलिमेंट हा हेलियम आहे याच्या हेलियममध्ये कम्प्लिटली डुप्लेट फिल झालेला आहे. म्हणजे तो डुप्लेट आहे कारण त्याचा शेवटचा जो शेल आहे तो शेवटच्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे आणि 2 इलेक्ट्रॉन प्रेझेंट असल्यामुळे तो कम्प्लिटली फिल असल्यामुळे तो हायली स्टेबल आहे आणि हायली स्टेबल असल्यामुळे हा कुठल्याही जेव्हा त्याला आपण रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करायला लावलं तर तो रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करणार नाही. तो लेस रिॲक्टिव्ह असतो किंवा नॉन रिॲक्टिव्ह असतो किंवा अनरिॲक्टिव्ह असतो त्यामुळेच तो 18 ग्रुपमध्ये प्रेझेंट झालेला आहे. द लास्ट group of the p block, namely the 18 group, is the family of noble or inert gases. These have closed valence shell, completely duplate in the case of helium and completely octet in case of other noble gases. बाकीचे जितके पण नोबल गॅसेस आहे ते कम्प्लिटली ऑक्टेट फील्ड आहे आणि हेलियम हा डुप्लेट फील्ड आहे अँड देअरफॉर व्हेरी लो केमिकल रिॲक्टिव्हिटी आणि त्यांचं ऑक्टेट कंप्लीट असल्यामुळे डुप्लेट कंप्लीट असल्यामुळे त्यांची जी रिॲक्टिव्हिटी आहे केमिकल रिॲक्टिव्हिटी आहे ही केमिकल रिॲक्टिव्हिटी काय आहे खूप कमी आहे किंवा ते
नॉन रिॲक्टिव्ह देखील असतात. सो नेक्स्ट पॉईंट इज द एलिमेंट ऑफ ग्रुप 17 अँड ग्रुप 16 इन्क्लुडेड रिॲक्टिव्ह नॉन मेटल्स. यामध्ये जो पी ब्लॉक एलिमेंट आहे, या पी ब्लॉक एलिमेंटमध्ये तीनही प्रॉपर्टीज प्रेझेंट आहेत. ते मेटल, नॉन मेटल्स अँड मेथलॉइड्स हे तीनही ट्रेडिशनल टाईप्स काय एलिमेंट्स पी ब्लॉक एलिमेंट्समध्ये प्रेझेंट आहे. त्यामध्ये ग्रुप 18मध्ये जे प्रेझेंट आहे ते नोबल गॅसेस आहेत. सेम एलिमेंट ऑफ ग्रुप 17 जो ग्रुप आहे त्या 17 ग्रुपमध्ये हॅलोजन फॅमिलीजचे एलिमेंट्स प्रेझेंट आहे. हॅलोजन्स फॅमिलीजमध्ये माहिती आपल्याला क्लोरीन, ब्रोमीन, आयरन अँड फ्लोरीन असे हॅलोजन्स फॅमिलीमध्ये बिलॉंग करतात. आणि ग्रुप 16 ज्यामध्ये चाल्कोजन्स प्रेझेंट आहे इन्क्लुडिंग रिॲक्टिव्ह नॉन मेटल्स. ते ग्रुप 17 आणि ग्रुप 18मध्ये काय आहे, ग्रुप 17 आणि ग्रुप 16मध्ये नॉन रिॲक्टिव्ह मेटल्स, रिॲक्टिव्ह नॉन मेटल्स प्रेझेंट आहे. नेक्स्ट, द इलेक्ट्रॉन्स गेन एन्थॅल्पीज बीइंग हायली नेगेटिव्ह. They gain 1 or 2 electrons readily and forms anions which have the complete octet. ज्याप्रमाणे एस ब्लॉकमध्ये आपण बघितलेलं आहे की एस ब्लॉकच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 1 or 2 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात, तर ते काय करतात, इझिली लूज करून घेतात. सेम यामध्ये बघा पी ब्लॉक एलिमेंटमध्ये जे आउटरमोस्ट शेल असते, या आउटरमोस्ट शेलमध्ये 6 or 7 इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात. तर 6 or 7 इलेक्ट्रॉन प्रेझेंट असल्यामुळे ते लूज न करता ते काय करतात, 1 or 2 इलेक्ट्रॉन्स काय करतात, गेन करतात. आणि त्यामुळे ते काय फॉर्म करतात, अनायन्स फॉर्म करतात. त्यामुळे ते अनायन्स फॉर्म करतात आणि ते हायली नेगेटिव्ह एन्थॅल्पी फॉर्म करतात. का? कारण ते इलेक्ट्रॉन्स गेन करत आहे. लॉस केलं तर पॉझिटिव्हली चार्ज फॉर्म होतो आणि गेन केलं तर निगेटिव्हली चार्ज फॉर्म होतो. सेम यामध्ये काय होतं आहे, जे पी ब्लॉक एलिमेंट्स आहे, या पी ब्लॉक एलिमेंटमधला जो ग्रुप 17 आहे हॅलोजन आणि 16 आहे चाल्कोजन्स, हे दोन जे ग्रुप 17 आणि ग्रुप 16 आहे यामधला जो आउटरमोस्ट शेल इलेक्ट्रॉन्स आहे, ह्या आउटरमोस्ट शेल्समध्ये जे इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहे ते इलेक्ट्रॉन्स 7 or 6 प्रेझेंट असल्यामुळे त्यामधलं ते काय करणार की 6 or 7 लूज नाही होत लवकर, आणि लूज न होण्यामुळे ते काय करतात, इलेक्ट्रॉन्स काय करतात, गेन करतात. आणि इलेक्ट्रॉन्स गेन केल्यामुळे ते हायली नेगेटिव्ह एन्थॅल्पी काय करतात, रिलीज करतात. और त्यांच्याकडे जो चार्जेस प्रेझेंट असतो तो चार्ज आहे अनायन्स. हा चार्ज प्रेझेंट असतो X- और X2-. जसं एस ब्लॉकमध्ये M+ और M2+ फॉर्म होतं, तसंच पी ब्लॉकमधल्या 16-17 ग्रुपमध्ये X- और X2- हे फॉर्म होतं. का? कारण त्यांना जो हायली स्टेबल होण्यासाठी ऑक्टॅट कंप्लीट करायचा असतो, आणि ऑक्टॅट कंप्लीट करायसाठी त्यांना 1 or 2 इलेक्ट्रॉन्सच लागत असतात. त्यामुळे ते काय करतात, 1 किंवा 2 इलेक्ट्रॉन्स हे गेन करून घेतात दुसऱ्याकडनं. Next point is the P block contains all the 3 traditional types of metals, that is metals, non-metals and metalloids. The metals of the left and the non-metals on the right, and the metalloids along the zigzag line which is separated metal from non-metals. आता मेटल्स हे जे आहे पी ब्लॉक जेव्हा एलिमेंट आपण घेत आहोत, तर पी ब्लॉक एलिमेंट्समधला जो पोर्शन आहे, जर पिरियॉडिक टेबल बघितला तर पिरियॉडिक टेबलमध्ये एक्स्ट्रीम राईट साईडला पी ब्लॉक आहे, आणि त्यामध्ये जे लेफ्ट साईडला एलिमेंट प्रेझेंट आहे पी ब्लॉकमधल्या त्यामध्ये मेटल्स आहे, आणि राईट साईडला प्रेझेंट असलेले हे नॉन मेटल्स आहे. अँड मेटलॉइड्स जे झिगझॅग लाईन आहे, त्या झिगझॅग लाईनमध्ये जितके पण प्रेझेंट आहे ते मेटलॉइड्स आहे, आणि ही झिगझॅग लाईन मेटल्स आणि नॉन मेटल्सला काय करतं, सेपरेट करतं. तर next point is the non-metallic characters increases as we move from left to right, where it decreases we go to down a group. जसं आपण पिरियड बघत आहोत, पिरियड्समध्ये जेव्हा आपण लेफ्ट टू राईट मूव्ह करत आहोत, लेफ्ट टू राईट जेव्हा आपण पिरियड्समध्ये मूव्ह करतो, तर लेफ्ट टू राईट पिरियड्समध्ये मूव्ह करताना त्याची जे नॉन मेटॅलिक कॅरेक्टरिस्टिक्स आहे, म्हणजे जेव्हा नॉन मेटॅलिक्स हा ग्रुप फर्स्ट असेल तर ग्रुप फर्स्टमध्ये मेटल्स अवेलेबल आहेत, तर मेटल्समध्ये जेव्हा आपण पिरियड्समधून लेफ्ट टू राईट मूव्ह करत आहोत, तर त्याच्यामध्ये जे नॉन मेटॅलिक कॅरेक्टरिस्टिक्स हे काय होतील, इन्क्रीज होत जातील. म्हणजे मेटल टू नॉन मेटल्स हे इन्क्रीज होत जाणार. आणि सेम जसं आपण ग्रुप्समध्ये बघू, ग्रुप्समध्ये जसं वरून खाली जात असताना त्याच्यामधले जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत नॉन मेटॅलिक कॅरेक्टरिस्टिक्स हे डिक्रीज होत जातील. सो आपण पिक बघूया. यामध्ये बघा, हे जे आहे ब्लू कलर्समध्ये, हे जे ब्लू कलर्स आहेत, हे ब्लू कलर्समध्ये काय आहेत, मेटल्स आहे. ब्लू कलर्समध्ये काय दाखवत आहे, मेटल्स दाखवत आहे. सेम जे हे
पी ब्लॉक एलिमेंटच्या राईट साईडला आहे. सेम नॉन मेटल्स हे पी ब्लॉक एलिमेंटच्या लेफ्ट साईडला काय आहे, मेटल्स आहे. लेफ्ट साईडला मेटल्स आहे, राईट साईडला काय नॉन मेटल्स आहे. राईट साईडला नॉन मेटल्स आहे. आणि जे ग्रीन कलरचे दाखवत आहे हे मेटलॉइड्स आहे. ग्रीन कलरचे जे दाखवत आहे ते मेटलॉइड्स आहे. आणि खालचे जे पिंक कलर्समध्ये दाखवत आहे ते पिंक कलर्समधले काय आहे, रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स आहे. आणि हे जे झिगझॅग लाईन दिसत आहे ही झिगझॅग लाईन मेटल्स आणि नॉन मेटल्सला काय करतं, सेपरेट करत आहे. जी मेटलॉइड्सची झिगझॅग लाईन आहे ही मेटलॉइड्सची झिगझॅग लाईन, ही लाईन बघा किंवा ही लाईन बघा, जी मेटलॉइड्सची झिगझॅग लाईन आहे ही मेटलॉइड्सची झिगझॅग लाईन मेटल्स आणि नॉन मेटल्सला काय करतात, सेपरेट करत आहेत. नेक्स्ट is characteristics of D block elements. Characteristics of D block element. The D block contains elements of group 3 to group 12. D block elements हा group 3 to group 12 पासून प्रेझेंट आहे. तर यामध्ये बघा सगळे जितके पण एलिमेंट प्रेझेंट आहे ग्रुप 3 टू ग्रुप 12, ग्रुप 3 पासून तर ग्रुप 12मध्ये जितके पण एलिमेंट्स प्रेझेंट आहे ते सगळे काय आहेत, मेटल्स आहे. द डी ब्लॉक एलिमेंट्स आर नोन ॲज ट्रान्झिशन मेटल और ट्रान्झिशन एलिमेंट. त्याला काय म्हणतात, डी ब्लॉक एलिमेंट्सला ट्रान्झिशन मेटल्स और ट्रान्झिशन्स एलिमेंट असं म्हटलं जातं. आता दोघांमध्ये जे एस ब्लॉक आहे, एस ब्लॉक आणि डी ब्लॉक एलिमेंट्समध्ये एक ब्रिज फॉर्म होतो, केमिकल रिॲक्टिव्हिटीचा एक ब्रिज फॉर्म होतो. आणि त्या ब्रिज फॉर्ममुळे जे ग्रुप्स 13 टू ग्रुप 14 आहे ते काय आहे, लेस रिॲक्टिव्ह मेटल्स आहे ग्रुप 13 आणि ग्रुप 14चे. ग्रुप जो 13 आहे आणि ग्रुप जो 14 आहे या ग्रुप 13 आणि ग्रुप 14 हे काय आहे, लेस रिॲक्टिव्ह आहे ॲज कम्पेअर टू डी ब्लॉक एलिमेंट. आणि रिॲक्टिव्हिटी ही जी फॉर्म होत आहे एस आणि पी ब्लॉक्सच्या जे ब्रिज फॉर्म होत आहे आणि त्या ब्रिजनुसारच त्यांची रिॲक्टिव्हिटी काय केलेली आहे, डिसाईड केलेली आहे. मोस्ट ऑफ द डी ब्लॉक एलिमेंट पॉसेस अ पार्शियली फिल्ड इनर डी ऑर्बिटल्स. आता डी ऑर्बिटल्समध्ये जेव्हा डी ऑर्बिटल्स फिल केलं जातं 1 to 10 हे इलेक्ट्रॉन्स त्यामध्ये फिल केलं जातं. तर यामध्ये जो इनर डी ब्लॉक राहणार आहे, इनर डी सबशेल्स राहणार आहे, हा इनर डी सबशेल्स राहणार आहे पार्शियली फिल्ड असल्यामुळे, म्हणजे टोटल कम्प्लिटली फिल्ड होत नाही, तो पार्शियली फिल्ड असल्यामुळे इनर डी ऑर्बिटल्स हा पार्शियली फिल्ड असल्यामुळे ते एलिमेंट काय होतात, पार्शियली फिल्ड असल्यामुळे ते वेगळ्या वेगळ्या प्रॉपर्टीज दाखवतात. म्हणजे लाईक ऑक्सिडेशन स्टेट, पॅरामॅग्नेटिझम्स अँड ॲबिलिटी टू फॉर्म अ कलर आयन. ते जो डी ब्लॉक एलिमेंट्समधले जे एलिमेंट्स आहे त्याच्यामध्ये जेव्हा आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघतो आणि तो इनर जो डी ऑर्बिटल्स असतो तो इनर डी ऑर्बिटल्स हा कम्प्लिटली फिल्ड नसल्यामुळे, पार्शली फिल्ड असल्यामुळे त्यामध्ये जे प्रॉपर्टीज आहे त्यामधले जे डी ब्लॉक एलिमेंट्सची प्रॉपर्टीज आहे ही डी ब्लॉक एलिमेंट्सची प्रॉपर्टीज त्यांनी व्हेरिएबल प्रॉपर्टीज शो करतात. जसं ऑक्सिडेशन स्टेट हे खूप सारे ऑक्सिडेशन स्टेट डी ब्लॉक एलिमेंटमध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि ऑक्सिडेशन स्टेट अशामुळे बघायला मिळतात की इलेक्ट्रॉन्सचं जे व्हेरिएशन्स आहे एलिमेंट्समध्ये त्यामुळे ऑक्सिडेशन स्टेट बघायला मिळते. सेम पॅरामॅग्नेटिझम पण बघायला मिळते आणि पॅरामॅग्नेटिझम हे अनपेअर इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे आपल्याला बघायला मिळते. आणि डी ब्लॉक एलिमेंटमध्ये अशी एक कॅपेबिलिटी आहे, एक ॲबिलिटी आहे ते की कलर्ड आयन ते फॉर्म करतात. म्हणजे डी ब्लॉक एलिमेंट्समध्ये जितके पण तुम्ही एलिमेंट्स बघतात त्या एलिमेंट्समध्ये भरपूरसे असे कलर्स तुम्हाला दिसतील. नेक्स्ट पॉईंट इज दे कॅन बी यूज्ड ॲज अ कॅटलिस्ट. म्हणजे डी ब्लॉक एलिमेंट्स तुम्ही त्याच्यात कॅटलिस्ट म्हणून यूज करू शकता. आता कॅटलिस्ट म्हणजे जे रिॲक्शन व्हायसाठी, स्पीडअप करायसाठी एखादा एलिमेंट किंवा एखादा रिॲक्टिव्हिटी यूज केली जाते त्याला आपण कॅटलिस्ट म्हणू. यामध्ये बघा आणि ते कॅटलिस्ट हे रिॲक्शन होताना त्यामध्ये पार्टिसिपेट करत नाही, त्याला आपण कॅटलिस्ट म्हणतो. यामध्ये झिंक, कॅडमियम आणि मर्क्युरी हे 3 मोस्टली यूज केले जाते ॲज अ कॅटलिस्ट विथ कॉन्फिगरेशन NS2N-1D10 विथ कॉन्फिगरेशन NS2N-1D10. यामध्ये बघा एस सबशेल आणि डी सबशेल ह्या दोघांचंही जे फिलिंग आहे किंवा त्याची जे कॅपॅसिटी आहे ही कम्प्लिटली फिल्ड असल्यामुळे एस सबशेल बी कम्प्लिटली फिल्ड आहे आणि डी सबशेल देखील कम्प्लिटली फिल्ड आहे. त्यामुळे हे जे डी ब्लॉक एलिमेंट्सची जी टिपिकल प्रॉपर्टीज आहे दॅट इज ट्रान्झिशन मेटलची, तर हे झिंक, कॅडमियम आणि मर्क्युरी हे शो करत नाही. कारण त्यामधलं जो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे त्याच्यामधलं जे
त्याची स्टेबिलिटी फॉर्म व्हायसाठी जे कम्प्लिटली फिल्ड म्हणतात, ऑक्टेट फील्ड म्हणतात, ते या झिंक, कॅडमियम आणि मर्क्युरीमध्ये आहे आणि त्यामुळे ते त्याची जे प्रॉपर्टी आहे ट्रान्झिशन मेटलची, ही प्रॉपर्टी ते शो करत नाही. आता डी ब्लॉक एलिमेंट हा सेंटर ऑफ एस आणि पीच्या सेंटरमध्ये प्रेझेंट असतो. यामध्ये सगळे मेटल्स हे काय असतात, सॉलिड असतात एक्सेप्ट मर्क्युरी हे फक्त लिक्विड आहे. ह्या मेटलमध्ये सगळ्यांना काय म्हटलेलं आहे, ट्रान्झिशन मेटल असं म्हटलेलं आहे, ट्रान्झिशन एलिमेंट और ट्रान्झिशन मेटल. सो नेक्स्ट इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एफ ब्लॉक एलिमेंट. आता आपल्याला बघायचं आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एफ ब्लॉक एलिमेंट्स. द एफ ब्लॉक कंटेन्स एलिमेंट्स ऑफ ऑल of which are metals and are placed in the two rows called as lanthanoid series and actinoid series. F block elements मध्ये दोन सिरीज प्रेझेंट आहे आणि तो जो मॉडर्न पिरियडिक टेबल आहे त्याच्या बॉटमला दोन सिरीज प्रेझेंट आहे. त्यामधली एक पहिली सिरीज आहे लॅन्थनाइट सिरीज आणि दुसरी आहे ॲक्टिनाइट सिरीज. आता लॅन्थनाइट सिरीज ही सेरियम टू ल्युथेनियमपासून सेरेनियमपासून स्टार्ट होते, ज्याचं ॲटॉमिक नंबर 58 आहे आणि एंड होते ल्युथेनियमला, ज्याचा ॲटॉमिक नंबर 71 आहे. आणि ॲक्टिनाइट सिरीज ही थोरियम टू लिथियम यापासून स्टार्ट होतं आणि एंड होत आहे. आता यांचं नाव लॅन्थनाइट आणि ॲक्टिनाइट यासाठी पडलेलं आहे की दिस सिरीज आर नेम आफ्टर देअर प्रिसिडिंग एलिमेंट लॅन्थॅनम अँड ॲक्टिनम. आता यामध्ये बघा जे डी ब्लॉक एलिमेंट आहे, डी ब्लॉक एलिमेंटमध्ये जे लॅन्थॅनाइट आहे LA विच इज 57 ॲटॉमिक नंबर आहे. यानंतर चालू होत आहे लॅन्थनाइट सिरीज आणि त्यामुळे त्याचं नाव काय ठेवलेलं आहे, लॅन्थनाइट. जो लॅन्थॅनम एलिमेंट आहे, लॅन्थॅनम हा 57 आहे आणि त्याच्यानंतर सुरू होत आहे सेरेलियम 58 आणि ही सिरीज त्याच्यानंतर सुरू होत आहे आणि त्यामुळे त्याचं नाव लॅन्थॅनम ठेवलेलं आहे. सेम ॲक्टिनाइट्स नंतर सुरू होत आहे थोरियम आणि त्यामुळे त्याचं नाव ठेवलेलं आहे ॲक्टिनाइट्स. आणि हे जे दोन आहे लॅन्थॅनम आणि ॲक्टिनम्स, हे जे एक्सटेन्शन्स ऑफ डी ब्लॉक एलिमेंट आणि हे डी ब्लॉक एलिमेंट्समधलं जे लॅन्थॅनम आहे आणि ॲक्टिनम्स आहे, लॅन्थॅनम आणि ॲक्टिनम्स या दोघांचं एक्सटेन्शन आहे एफ ब्लॉक एलिमेंट. आणि हे थर्ड ग्रुप ऑफ डी ब्लॉक ऑफ 6 ग्रुप आणि 7 पिरियड, 6 आणि 7 पिरियड थर्ड ग्रुपमधला डी ब्लॉक्सच्या थर्ड ग्रुपमधला 6th पिरियड आणि 7th पिरियड या दोघांचं एक्सटेन्शन आहे एफ ब्लॉक एलिमेंट्स. द लॅन्थनाइट्स आर ऑल्सो नोन ॲज रेअर अर्थ एलिमेंट्स. लॅन्थनाइट्सला रेअर अर्थ एलिमेंट्स देखील म्हटलं जातं कारण ते खूप रेअरली अर्थवरती मिळतात. द लास्ट इलेक्ट्रॉन्स ऑफ द एलिमेंट्स ऑफ दीज series is filled in the n-2 f subshells and therefore these are called as inner transition element. आता यामधला जो लास्ट इलेक्ट्रॉन आहे एलिमेंट्सचा, एफ ब्लॉक एलिमेंट्समधला जो लास्ट इलेक्ट्रॉन्स आहे तो लास्ट इलेक्ट्रॉन्स n-2 f सबशेल्समध्ये एंटर केलं जातं, म्हणून त्याला इनर ट्रान्झिशन एलिमेंट असं म्हणण्यात आलेलं आहे. दीज एलिमेंट्स हॅव व्हेरी सिमिलर प्रॉपर्टी विथिन इच सिरीज. यामध्ये आपण म्हटलेलं आहे लॅन्थनाइटची एक सिरीज आहे आणि ॲक्टिनाइटची एक सिरीज आहे. या दोन्ही सिरीजमध्ये दोघांच्याही प्रॉपर्टीज काय आहे, सिमिलर प्रॉपर्टीज आहे आणि त्यामुळे त्या सिमिलर प्रॉपर्टीज ते शो करतात दोनही सिरीजमध्ये. द ॲक्टिनाइट्स एलिमेंट्स बियॉन्ड युरॅनियम आर कॉल्ड ॲज ट्रान्स युरॅनियम एलिमेंट्स. आता ॲक्टिनाइट्समधलं जो युरॅनियम आहे, या युरॅनियमच्या समोरचे जे एलिमेंट्स आहे त्या समोरच्या एलिमेंट्सला काय म्हटलेलं आहे, ट्रान्स युरॅनियम एलिमेंट्स म्हटलेले आहे. आणि हे ट्रान्स युरॅनियम एलिमेंट्स जे आहेत हे एलिमेंट्स एकतर मॅनमेड एलिमेंट्स आहे आणि रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स आहे. जितके पण युरॅनियमच्या समोरचे एलिमेंट्स असतील ते ट्रान्स युरॅनियम एलिमेंट्स आहे आणि हे ट्रान्स युरॅनियम एलिमेंट्स जे आहे हे मॅनमेड आणि रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स आहे. यामध्ये बघा तुम्हाला डायग्राममध्ये ब्लॉक एलिमेंट्स दाखवलेला आहे जो की प्रेझेंट असतो मॉडर्न पिरियडिक टेबल्सच्या सगळ्यात खालच्या पोर्शनमध्ये. दोन सिरीज दाखवलेली आहे, एक लॅन्थनाइट सिरीज आणि एक ॲक्टिनाइट सिरीज. आता लॅन्थनाइट सिरीज आणि ॲक्टिनाइट सिरीज हे डी ब्लॉक्सचे एक्सटेन्शन्स असल्यामुळे ते खाली लिहिलं गेलेलं आहे. नेक्स्ट आपल्याला एक प्रॉब्लेम दिलेला आहे. या प्रॉब्लेममध्ये सांगितलेलं आहे क्लोराइड्स ऑफ 2 मेटल्स आर कॉमन
लॅबोरेटरी केमिकल्स अँड बोथ आर कलरलेस. आता यामध्ये क्लोराईड्स घेतलेलं आहे. हे क्लोराईड्सचे जे आहे 2 मेटल्स आहे जे कॉमन आपण लॅबोरेटरी केमिकल्स म्हणून यूज केलं जातं आणि ते बोथ कलरलेस आहे. वन ऑफ द मेटल्स रिॲक्ट्स विगरसली. एक त्यापैकी क्लोराईड जो आहे तो फास्टली रिॲक्ट होतो आणि दुसरा आहे खूप स्लोली रिॲक्ट होतो. प्लेस द 2 मेटल्स इन द ॲप्रोप्रिएट ब्लॉक्स इन द पिरियॉडिक टेबल्स, जस्टिफाय युअर आन्सर. यामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे की ते 2 मेटल्स हे कुठल्या ब्लॉक्समध्ये प्रेझेंट आहे आणि कुठल्या ब्लॉक्समध्ये ते असू शकतात. तर मेटल्स हे आपल्याला माहिती आहे टोटल 4ही पिरियॉडिक टेबलमध्ये प्रेझेंट आहे. एस, पी, डी आणि एफ टोटल 4ही पिरियॉडिक टेबल्समध्ये मेटल्स प्रेझेंट आहे. आणि यामधला मेटल्समध्ये जे एफ ब्लॉक आणि पी ब्लॉक हे 2 जे मेटल्स आहे हे 2 मेटल्स कमी रिॲक्टिव्ह असलेले आहे किंवा यामध्ये जे विगरसली किंवा हायली रिॲक्टिव्ह असण्याची त्यांची कॅपॅसिटी नसते किंवा तो मेटल हे एस आणि पी ब्लॉक्स एलिमेंट्समधले जे मेटल्स आहे हे एस आणि पी ब्लॉक एलिमेंटचे मेटल्स हे लॅबोरेटरीमध्ये युजली मिळत नाही. त्यांची जी रिॲक्टिव्हिटी आहे ती रिॲक्टिव्हिटी सारखीच असते एस पी डी एफची, पण म्हणजे ते व्हरायटीज करतात. पण त्यामध्ये जे एस ब्लॉक, एफ ब्लॉक आणि पी ब्लॉक हे 2 ब्लॉक्सचे एलिमेंट्स जे आहे ते एलिमेंट्स कॉमन लॅबोरेटरीमध्ये आपल्याला फाइंड आउट होत नाही किंवा मिळत नाही. म्हणून त्यामुळे आपल्याकडे फक्त 2च चॉईस राहिलेले आहे, कुठल्या एस आणि डी ब्लॉक. आणि यामध्ये बघा जे एस आणि डी ब्लॉक यांच्यामध्ये जे प्लेसमेंटची कॅपेबिलिटी आहे, जसं एस ब्लॉक एलिमेंट बघितलं आपण तर एस ब्लॉक मेटल्समध्ये की एस ब्लॉक एलिमेंटमध्ये जे मेटल्स आहे ते रिॲक्ट होतात विगरसली विथ वॉटर. म्हणजे एस ब्लॉक एलिमेंट घेतला आपण, एस ब्लॉक एलिमेंटला जर वॉटरसोबत रिॲक्ट केलं तर ते खूप फास्टली रिॲक्ट होतात वॉटरसोबत. तर सेम डी ब्लॉक मेटल्स हे स्लोली रिॲक्ट होतात वॉटरसोबत. आता यामधला जो कलरलेस नेचर्स आहे तो कलरलेस नेचर हा लेस रिॲक्टिव्ह मेटल्स आहे, तर लेस रिॲक्टिव्ह मेटल्समधून फॉर्म होतात. तर डी इम्प्लायसेस द इनर सबशेल्स इज कम्प्लिटली फिल्ड. त्यामुळे जे कलरलेस मेटल आहे ते कलरलेस मेटल डी सबशेल्समध्ये आपल्याला फाइंड आउट केलं जातं. कारण आपण म्हटलेलं होतं की डी ब्लॉक एलिमेंट्सचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे डी ब्लॉक एलिमेंटच्या कॅरेक्टरिस्टिक्समध्येच दाखवलेलं आहे की कलर्ड आणि कलरलेस एलिमेंट हे डी ब्लॉक एलिमेंट्समध्ये प्रेझेंट आहे, डी ब्लॉकमध्ये प्रेझेंट आहे. सो नेक्स्ट टॉपिक इज पिरियॉडिक ट्रेंड्स इन एलिमेंटल प्रॉपर्टीज. यामध्ये भरपूरशा प्रॉपर्टीज आहेत, तर काही पोर्शन आपण आज घेऊया आणि काही पोर्शन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. द पिरियॉडिक ट्रेंड इन एलिमेंटल प्रॉपर्टी इज द original structure of the periodic table was based on the empirical observed periodicity in the elemental properties. आता आपल्याला माहिती आहे जसं जसं आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघितलं, प्रत्येक कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे प्रत्येक ब्लॉक्सचं 4 ब्लॉक्सचं कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे डिफरंट आहे. तर त्यावरनं पिरियॉडिक ट्रेंड्समध्ये जो एलिमेंटल प्रॉपर्टीज आहे ह्या देखील काय राहणार आहे त्याच्या ब्लॉक्सनुसार व्हॅरी करत जातील. तर एलिमेंटल प्रॉपर्टीज शोज सिमिलॅरिटी इन ग्रुप. जर एलिमेंटल प्रॉपर्टीज आपण बघितली, जर प्रत्येक ग्रुप 1 पासून तर ग्रुप 18पर्यंत जेव्हा आपण एलिमेंट्सची प्रॉपर्टीज बघतो तर एलिमेंटची प्रॉपर्टीज काय होते त्यांच्यामध्ये ग्रुप्समध्ये एकदा सिमिलॅरिटी दाखवते, काही प्रमाणात सिमिलर दाखवतात. तर सेम जर आपण पिरियडमध्ये बघितलं तर पिरियडमध्ये काय होतं की जितके पण आपण पिरियड्स 1 पासून तर 7th पिरियड बघत आहोत तर त्या पिरियडमध्ये काही ना काही त्यांचं व्हेरिएशन्स दाखवतो. द क्वांटम मेकॅनिकल मॉडेल ऑफ द ॲटम एक्सप्लेन द ऑब्झर्व पिरियॉडिक ट्रेंड्स ऑफ एलिमेंटल प्रॉपर्टीज. जसं आपण क्वांटम मेकॅनिकल मॉडेल्स बघितलेलं होतं त्या मॉडेल्सवरती सांगण्यात आलेलं आहे की पिरियॉडिक ट्रेंड्स ऑफ द एलिमेंटल प्रॉपर्टी म्हणजे एलिमेंटल प्रॉपर्टीज ज्या आहे त्यांच्या बेसिसवरती काय केलेलं आहे एक्सप्लेन केलेलं आहे. द पिरियॉडिक ट्रेंड्स इन सम फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स कोरिलेटेड विथ द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स अँड द न्यूक्लिअर चार्ज. जसं यामध्ये आपण पिरियॉडिक ट्रेंड्स जेव्हा बघत आहोत त्याचे काही केमिकल्स आणि काही फिजिकल प्रॉपर्टीज बघत आहोत तर त्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज ह्या कोरिलेशन्समध्ये असतात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स अँड न्यूक्लिअर चार्जेसमध्ये. जसं पिरियड्स आपण बघत आहोत तर पिरियड्समध्ये जर पिरियड्स आपण लेफ्ट टू राईट गेलेलं आहे तर त्याचं लेफ्ट टू राईट काय होतं व्हेरिएशन्स होतात आणि ग्रुप्स अपर टू डाऊन जसं जसं जातो तर त्यामध्ये देखील त्यांचे व्हेरिएशन्स आपल्याला बघायला मिळतील. नेक्स्ट पॉईंट इज दीज ट्रेंड्स आर एक्सप्लेन इन टर्म्स ऑफ 2 फंडामेंटल फॅक्टर्स. हा जो
पिरियडिक ट्रेंड्स आपल्याला एक्सप्लेन, मेटल्सचा पिरियडिक ट्रेंड्स किंवा मेटलच्या पिरियडिक प्रॉपर्टीज आपल्याला ज्या बघायला मिळतात ह्या मेनली दोन फंडामेंटल फॅक्टर्सवरती दाखवलेला आहे. तो फॅक्टर्स म्हणजे अट्रॅक्शन ऑफ एक्स्ट्रा न्यूक्लिअर इलेक्ट्रॉन्स टुवर्ड द न्यूक्लियस अँड रिपल्शन बिटवीन इलेक्ट्रॉन्स बिलॉंगिंग टू सेम ॲटम्स. यामध्ये जे अट्रॅक्शन्स आहे, अट्रॅक्शन कशाचं, एक्स्ट्रा न्यूक्लिअर इलेक्ट्रॉन्सचं टुवर्ड्स द न्यूक्लियस. जर सपोज जर न्यूक्लियस इथे असेल आणि न्यूक्लियसमधले जे इलेक्ट्रॉन्स आहे त्या ॲटम्समध्ये जे न्यूक्लियसच्या अवतीभवती जे इलेक्ट्रॉन्स आहे त्याबद्दलचं जे अट्रॅक्शन्स आहे ते आणि त्याच्यामध्ये सेम जे रिपल्शन आहे हे या दोन फंडामेंटल फॅक्टर्सवरती एलिमेंटल प्रॉपर्टीज काय दाखवलेली आहे, डिपेंड केलेली आहे. दिस अट्रॅक्टिव्ह अँड रिपल्सिव्ह फोर्सेस ऑपरेट सायमल्टेनियसली इन ॲन ॲटम. आणि जे अट्रॅक्शन आहे आणि जे रिपल्शन आहे हे दोनही सायमल्टेनियसली होत असतात या ॲटममध्ये, सेम ॲटममध्ये. दिस रिझल्ट इन टू interrelated phenomena called as effective nuclear chain and screening effect. जे अट्रॅक्शन अँड रिपल्शन आहे, जे अट्रॅक्टिव्ह फोर्स आणि रिपल्सिव्ह फोर्स हे जे दोन येतात हे इंटर रिलेटेड असतात एकमेकांशी आणि यालाच काय म्हटलेलं आहे, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आणि स्क्रीनिंग इफेक्ट. आय होप ऑल दीज थिंग्स आर क्लिअर टू यू. थँक्यू क्लास.